नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता बघूयात देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. काल दिवसभरात पालघरमध्ये 7 वेळा भूकंपाचे धक्के बसलेत. पालघर, डहाणू, तलासरीमध्ये बसलेल्या या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांची इथे पळापळ झाली. एल्गार परिषद आयोजन प्रकरणी प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून पोलिसांनी अटक केली आहे. पुणे सत्र न्यायालयाने तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन नाकारला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावरील आरोपात कुठलंच तथ्य नसल्याचं म्हटलंय. कारण एल्गार विरोधात पहिल्यांदा तेलतुंबडे बोलले होते असं देखील आंबेडकर म्हणाले. नारायण राणेंचे थोरले पुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंवर टीका करत शिवसैनिकांना अर्वाच्य भाषेत चिथावलंय. गुरुवारी रत्नागिरीमध्ये झालेल्या जाहीर सभेत निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे कुटुंबावर अर्वाच्य भाषेत टीका केली आहे. तर शिवसैनिकांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शिवसैनिकांनी पिंपरीतल्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये निलेश राणे यांच्या विरोधात तक्रार केली आहे आणि त्याचवरून पोलिसांनी निलेश राणेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान आज तब्बल 11 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. आज रात्री 10 ते उद्या सकाळी 9 पर्यंत चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाहीये. तर मेगा ब्लॉकच्या या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी या मार्गांवरती बेस्टकडून विशेष बसेस चालवल्या जातील. बातमी अर्थसंकल्पाची. अर्थसंकल्पात रेल्वे खात्यासाठी 64,500 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे आता रेल्वेचा विकास होण्यास मदत होईल असं गोयल यांनी म्हटलंय. वंदे मातरम ही पहिली हायस्पीड ट्रेन देशात धावणार असल्याचं देखील ते म्हणाले. मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 743.70 कोटींची तरतूद केल्यानं अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. त्यामध्ये ठाणे दिवास दरम्यानचे 2 जादा मार्ग, कळवा ऐरोली उड्डाण मार्ग तसंच विरार डहाणू दरम्यानचं चौपदरीकरण यांचा समावेश आहे. मुंबई शहर परिवहन प्रकल्प 3A साठी यंदाच्या अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र या प्रकल्पाला अद्याप कॅबिनेटची मंजुरी मिळणं बाकी आहे. वांद्रे स्थानकातील कामं आणि वांद्रे टर्मिनसच्या हेरिटेज इमारतीचं जतन करण्यासाठी 6 कोटी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रूळ ओलांडू नये यासाठी भिंत उभारण्यासाठी 26 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर उपनगरी मार्गावर 42 नवे पादचारी पूल, विविध पुलांची दुरुस्ती आणि विस्तार तसंच अंधेरी ते विरार मार्गावर धीम्या 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार सोबतच पश्चिम रेल्वे मार्गावर 55 सरकते जिने आणि 100 लिफ्ट्स आदी प्रवासी सुविधांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकात नवीन टर्मिनस उभारण्यात येणार आहे. तसंच पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील 42 पादचारी पुलांसाठी 100,87 लाख तर मध्य रेल्वेवरील पादचारी पुलांसाठीही 80 कोटी रुपये एवढा निधी मिळाला आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट हायस्पीड प्रकल्पासाठी विशेष निधी म्हणून सुमारे 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनसाठी 7,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती. देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एकूण खर्च हा 1,10,00,00,000 असणार आहे. यंदाचं वर्ष हे रेल्वेसाठी सर्वाधिक सुरक्षित वर्ष ठरलं असून ब्रॉडगेज मार्गावरील सर्व मानवविरहित रेल्वे फाटकं बंद करण्यात आली आहेत. विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळाला आहे. यामध्ये महत्त्वाच्या 270 किलोमीटर लांबीच्या वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे मार्गासाठी 2019-20 साठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बडनेरातील रेल्वे वर्कशॉपसाठी 151 कोटी 63,72,000 रुपये देण्यात आले. 78.70 किलोमीटर लांबीच्या वर्धा नागपूर चौथ्या लाईनसाठी 135 कोटी रुपये तर 76.3 किलोमीटर लांबीच्या वर्धा नागपूर थर्ड लाईनसाठी 110 कोटी तसंच 132 किलोमीटर लांबीच्या वर्धा बल्लारशाह थर्ड लाईनसाठी 160 कोटी रुपये आणि इटारसी नागपूर थर्ड लाईनसाठी 185 कोटी रुपये देण्यात आले. अमरावती रेल्वे स्थानकावर नवी टर्मिनल इमारत तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर 165 किलोमीटर लांबीच्या राजनांदगाव नागपूर थर्ड लाईनच्या कामासाठी 350 कोटी रुपये आणि 149.52 किलोमीटर लांबीच्या छिंदवाडा नागपूर ब्रॉडगेज लाईनसाठी या ठिकाणी 125 कोटी रुपये मिळाले. तर काल सादर झालेल्या मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या पोतडीतून छोटे शेतकरी, मध्यमवर्गीय कामगार आणि सैनिकांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस पडलाय. 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली.
असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना मोदी सरकारने आणली आहे। 21,000 पगार असणाऱ्यांना 7,000ची पेन्शन दिली जाणार आहे। या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्यात आलाय। 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत कर सवलत वाढवण्यात आली आणि याचा फायदा 3 कोटी करदात्यांना होणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या आधी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। बँकिंग क्षेत्रात आमच्या सरकारने मोठ्या सुधारणा केल्या। 3 लाख कोटींच्या कर्जाची वसुली पूर्ण झाली आहे। मोठ्या कर्जबुडव्यांना देखील आम्ही सोडलं नाही, असं गोयल यांनी त्यांच्या भाषणात म्हटलंय। पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पुढच्या वर्षी 8 कोटी गॅस कनेक्शन देणार अशी घोषणा गोयल यांनी केली। या वर्षात 6 कोटी गॅस कनेक्शन दिली जात आहेत, असंही ते म्हणाले। गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांची पगारी सुट्टी मोदी सरकारने जाहीर केली। पियुष गोयल यांनी लोकसभेत ही घोषणा केली। गरिबांना स्वस्त धान्य मिळावं यासाठी 1,70,000 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं देखील पियुष गोयल यांनी म्हटलंय। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय। हा हंगामी अर्थसंकल्प फक्त ट्रेलर असून निवडणुकीनंतर देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ असा विश्वासही मोदींनी व्यक्त केलाय। दरम्यान मोदी सरकारने निवडणुकांच्या तोंडावर सादर केलेल्या बजेटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे। बजेटमधल्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचं राहुल गांधी म्हणाले। अर्थसंकल्प म्हणजे सरकारने मतदारांना दिलेली लाच आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच बजेटमध्ये घोषणा करण्यात आल्याची टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी ढोल वाजत सर्वत्र मिठाई देखील वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। सादर झालेलं हे बजेट मध्यमवर्गीय माणसासाठीचं असल्याची प्रतिक्रिया यावेळी आशिष शेलार यांनी दिली आहे। या बजेटमध्ये फक्त स्वप्नच दाखवली गेली, पुन्हा सत्तेवर आणण्याचा आशावाद यात करण्यात आल्याची निराशाजनक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना 6,000ची मदत जाहीर करताना 5 एकर जमिनीची अट ठेवायला नको होती असं मत शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केलंय। 6,000ची मदत 12,000 कशी होईल यासाठी आता आपण प्रयत्न करणार असल्याचं देखील ते म्हणाले। यंदाचं बजेट हे समाजाच्या प्रत्येक स्तराची काळजी करणार आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलंय। दिल्लीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते। बजेटचं स्वागत करत त्यांनी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले। 5 वर्षांमध्ये सरकारला मिळालेल्या अपयशावर पडदा घालण्यासाठी सरकारने जनतेचा पैशांची लूट करायला सुरुवात केली असून त्याचा फायदा सरकारला पुन्हा सत्तेत आणण्याच्या प्रयत्नासाठी केला जात असल्याचं मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिले आहे। शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। मध्यमवर्गीय तसंच व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल असंही ते म्हणाले। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प निरर्थक असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। अर्थसंकल्पात केवळ घोषणाच आहेत, सरकारकडे कोणत्याही योजना नाहीत असंही ते म्हणाले। केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेटवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे। शेतकऱ्यांची थट्टा करणारा हा दुष्काळी बजेट असल्याचं ते म्हणाले। पाऊस पडणारच नाही तर पेरणी करून काय उपयोग असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावलाय। तर बजेटवर प्रतिक्रिया देतानाही रामदास आठवलेंनी छोटीशी कविता त्यांच्या स्टाईलमध्ये केली आहे। राहुल गांधींना लागली पराभवाची चाहूल, मोदींनी तयार केलाय विजयाचा माहोल असं यमक जुळवत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे आज, पण काल उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी अण्णांचा रक्तदाब कमी जास्त होत असल्याचं तसंच त्यांच्या शरीरातली साखर देखील कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। तर अण्णांचं वजन देखील 3 किलो 100 ग्रॅमनं घटलंय। महाराष्ट्रात तरी शांतता राहावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये शांतता मार्च काढले जाणार आहेत असं वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगे घडवले जाण्याची शक्यता आहे, तसं होऊ नये यासाठी हे मार्च काढले जाणार असल्याचं देखील ते म्हणाले। राज्यातील बहुतांश भागांमधील किमान तापमान सरासरीच्या आसपास असल्यानं गारवा कायम आहे। उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्याच्या हवामानावर त्याचा परिणाम होतोय। 2 फेब्रुवारीला म्हणजेच आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे।
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेवरील लोकल, मेमो आणि डेमू गाड्यांच्या 10,349 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत हे 356 कोटी रुपये असणार आहे। माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर ब्लॉक काळात रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणांच्या देखभालीचं काम करण्यात येणार आहे। ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, कारण मुंबईच्या तलावांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 2.5 लाख दशलक्ष लिटर कमी जलसाठा उरला आहे। शाळेत, ऑफिस आणि हॉटेलच्या खाद्यपदार्थांमध्ये झुरळ, पाल आणि साप आढळल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील, पण जर असा प्रकार आता विमानात देखील घडला असल्याचं तुम्हाला कळलं तर निश्चितच आश्चर्य वाटेल, कारण एअर इंडियाच्या विमानामध्ये एका प्रवाशाच्या जेवणामध्ये झुरळ आढळलंय। रोहितराज चौहान असं या प्रवाशाचं नाव आहे। भोपाळहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांना जेवणामध्ये झुरळ दिसल्यानं मोठी खळबळ उडाली। दरम्यान या प्रकारामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय, पण एअर इंडियाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। कुंभमेळ्यात डुबकी लावल्यानं सगळी पापं धुतली जातात असं म्हणतात, मात्र मुंबईतील व्यापाऱ्यांकडून हिऱ्याची लूट करून कुंभमेळ्यात डुबकी लावण्यासाठी गेलेल्या आरोपीला या ठिकाणी पोलिसांनी गजाआड केलाय। या आरोपींनी 1-2 नाही तर 23 हिरे या ठिकाणी चोरले होते। ग्राहकांना प्लास्टिक पिशवी देणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेनं कारवाईचा बडगा दाखवण्यास सुरुवात केली। या कारवाईच्या पहिल्याच दिवशी 22 किलो प्लास्टिक जप्त करून जवळपास 95,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। 6 फेरीवाल्यांकडे प्लास्टिक सापडल्यामुळे त्यांचा परवानाच रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे। स्वच्छता सर्वेक्षण 2019 मधील पाहणी संपते तोच केंद्र सरकारनं स्वच्छता ॲप आणि त्यावरील तक्रारींच्या निवारणाच्या रँकिंगमध्ये उपराजधानीला 521वा क्रमांक दिलाय। देशातील 4000 शहरांमध्ये ही पाहणी करण्यात आल्यानंतर एकूण 400 गुणांपैकी नागपूर शहराच्या पदरात केवळ 116.41 गुण पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या नागपूर मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत खापरी ते बर्डी आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर या मार्गावर धावण्यासाठी नागपूर मेट्रो आता सज्ज झाली आहे। मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मोदी 26 फेब्रुवारीला नागपूरमध्ये येणार आहेत। आता बघूया देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आज पश्चिम बंगालमधून करतायत। 24 परगणा आणि दुर्गापूर इथे आज मोदींच्या 2 सभा होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी उत्तर प्रदेशच्या हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे रात्रीच्या वेळी काही काळासाठी या ठिकाणची वाहतूक मंदावली होती। तर दिल्ली नोएडा फ्लायवेवर शेतकरी आंदोलनाला बसल्यामुळे या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघे 13 फेब्रुवारीला सोलापुरात एकाच व्यासपीठावर बघायला मिळतील। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। बिहारच्या नितीश सरकारनं आर्थिक मागास सामान्य वर्गातील लोकांसाठी 10% आरक्षणाला मंजुरी दिली आहे। यापूर्वी गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारनं सवर्ण आरक्षणाला मंजुरी दिली आहे। मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सर्वसामान्यांमध्ये मिसळून एका समोसाच्या दुकानावर समोसे तळले। विशेष म्हणजे त्यांनी नुसते समोसे तळले नाही तर ते कसे भरतात हेही दाखवले। स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला। देशभर राम मंदिराचा मुद्दा तापला असताना सरसंघचालकांनाच त्याचा फटका बसलाय। प्रयागराजमधल्या धर्मसंसदेत मोहन भागवतांच्या भाषणावेळी साधू महंतांनी मोठा गोंधळ घातला। राम मंदिर कधी होणार याची तारीख सांगा अशा शब्दांमध्ये साधूंनी घोषणाबाजी केली आणि यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली। जम्मू काश्मीरच्या उधमपूर भागात चांगलाच पाऊस झालाय। गेल्या 2 दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण होतं। दरम्यान एकीकडे पावसामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय, तर तिथेच पक्षी मात्र या पावसाचा आनंद घेत असल्याचं बघायला मिळतंय। जम्मू काश्मीरच्या दोडा भागात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच थंडी पडली आहे, तर कालही या भागात जोरदार बर्फवृष्टी झाली। बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फ साचला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तिकडे धरमशाला भागातही काल तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या, त्यामुळे
वातावरणात चांगला सुखद गारवा निर्माण झाला. दरम्यान काही भागात बर्फाचे थरही साचलेत, तर नागरिक या सर्वांचा मनसोक्त आनंद घेताना बघायला मिळत आहेत. आणि आता बघत आंतरराष्ट्रीय विश्वातील काही बातम्या. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे अमेरिकेच्या तापमानात कमालीची घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे अमेरिका गोठल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली. अशा प्रकारची बर्फवृष्टी अनेक वर्षांनी होत आहे. या थंडीमुळे जवळपास 5.5 कोटी लोक प्रभावित झाले. तर विस्कॉन्सिन, मिशिगन, इलिनॉय सारख्या मध्य पश्चिमी राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलार लँडमध्ये आर्टिक आणि अंटार्क्टिकमध्ये राहणाऱ्या प्राण्यांना एकत्र आणण्यात आलं होतं. पेंग्विन, पोलर बियर, आर्टिक वुल्फ यांसारखे अनेक प्राणी इथे एकत्र आले होते. तर नवीन वर्षाच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या भेटीचं खरं तर आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. रिलायन्स लॅक्मे फॅशन वीकला मंगळवारपासून मुंबईमध्ये सुरुवात झाली. यावेळी अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. तर या वॉकमध्ये अभिनेत्री मौनी रॉय ही देखील शो स्टॉपर म्हणून या ठिकाणी उपस्थित होती. आणि फॅशन जगतातील या बातमीसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.